कळवे संघाच्या माध्यमातून दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये आणि आता वरेडी संघाचा गोलंदाज, ज्या गोलंदाजाची चर्चा आपण सातत्याने ऐकलेली आहे, तो जानू कोळी. जानू कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर ॲज अ फ्रंट लाईन सीमर म्हणून तो दाखल झालाय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज आहे. समोर आहे मोहंती, पहिला बॉल फेस करेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मिड ऑन मिड ऑफ त्याच्यासाठी सज्ज केलाय. शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड मॅन देखील त्याच्यासाठी तयार केलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. पहिला बॉल जानू याचा. पहिला बॉलवर चापट मारली. अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये इनफिल्डला क्लिअर करण्यासाठी खरं तर या खेळाडूला पाठवले, पण पहिला बॉल आला डॉट. आणि जी चर्चा आतापर्यंत जानूची राहिलेली आहे, जे नावलौकिक त्यांनी प्राप्त केले त्याच्याच नावलौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी सध्या तो करतोय. परंतु मोहंती कधीही कमबॅक करू शकतो. यावेळी मात्र बॅटची कडा जरूर लागली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्या हातातून कॅच अगदी झटका देऊन गेलाय बोट्याला. आणि इथे मात्र एक सिंगल स्कोर कार्डवर एक धाव जमा झाली आणि खातं खोललं गेलंय. कळवे संघाचं कुलदैवत कळवे संघ एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. प्रत्येक जण येताना स्वप्न तर घेऊन आलंय आणि आता ते स्वप्नाची परिपूर्ती करायची असेल तर मेहनत का पसीना बहा, तुम्हाला मेहनतच करावी लागेल. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एकच गोष्ट आहे, मेहनत मेहनत आणि मेहनत. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तुधारी तलवार. गरज होती का हा प्रश्न जरूर आहे, परंतु सध्याच्या घडीला कित्येक खेळाडू अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह शॉट्स खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे आत्ताचे खेळाडू सेन्सिबल बॅटिंग फार कमी करतात, त्यांना काहीतरी इनोव्हेशन्स हवे असतात. तसाच फटका, परंतु डॉट बॉल आलाय. आणि जानूकडे हे कौशल्य आहे, भरपूर अनुभव आहे आणि तोच अनुभव आता तो वापरतोय मैदानामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, बंधनाचं पहिलं षटक आहे. हात खोलून पूर्णपणे मोकळीक आहे, त्याचा वापर किती होईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. सिंगल धाव अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. आतापर्यंत लागल्यात धावा 2. सावध सुरुवात केली. मी म्हणेन मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये देखील सावधच सुरुवात होत असते. जसजसं डेस्टिनेशन जवळ येतं तसतसं मात्र वेग वाढवला जातो. अशीच रणनीती कळवे संघाची असेल का? यावेळी मात्र राईज अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. मातीचा सुगंध देत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला हा बॉल. आणखीन आलाय डॉट बॉल. आता हे डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील, या मॅच पासून दूर घेऊन जातील. वेळ आहे, वेळेवर स्वतःला सावरावं लागेल मोहंतीला आणि किरणला. किरणसाठी हा बॉल. यावेळी मात्र फटका फसलाय. इनफिल्डच्या जस्ट बाहेर बॉल आलाय. तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर आला, त्यांनी बॉलला पकडलं. तोपर्यंत 2 धावा. भरपूर वेळ होता तर मोठे फटके येत नाही. पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा वापर करणं फार गरजेचं होतं, तो करता आलेला नाही. दोन्ही खेळाडूंना कुठेतरी अपयशी ठरलेत. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी जानू कोळीने केलेली आहे, ज्या नावाचा आम्ही गवगवा करतोय, त्याला साजेस प्रतिष्ठा तुम्हाला मिळत असते, परंतु प्रतिष्ठा टिकवणं देखील फार मोठं काम असतं. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आले तर समीरभाई जगदीश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक आहे. लगातार 2 बॉल 2 षटकार मारले तर. या वेळेला स्विच हिट केलाय, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार.
पहिल्या षटकामध्ये थोडंसं सुरुवातीला स्ट्रगल करत होते दोन्ही बॅट्समन आणि वारंवार प्रयत्न होत होता स्विच हिट खेळण्याचा, परंतु या शेवटच्या बॉलवर जरूर त्यांना यश प्राप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये मी 8 धावा ज्या पद्धतीने सुरुवात राहिली आणि शेवट जो पद्धतीचा झालाय, एंड इज वेल ऑल इज वेल असं आपण सातत्याने म्हणत असतो. मी म्हणेन या चौकारानंतर 8 धावेपर्यंत हा संघ पोहोचलेला आहे. मी म्हणेन तरी देखील चांगली सुरुवात आहे, परंतु समोरचा संघाचा देखील ताकदीचा अंदाज तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. आता मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं फैलवलं गेलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आलाय, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड विकेटला डीप मध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन हे देखील तयार आहेत. एक फ्लाइंग स्लीप देखील लावलेली आहे आणि त्यामुळे गोलंदाज क्रमांक 2 राज, गोलंदाजी मार्कवर वरेडी संघाकडून गावदेवी वरेडी संघ. परंतु आता नक्कीच पहिल्या षटकामध्ये थोडंसं दबाव तंत्र कळवे संघावर, परंतु कळवे संघाला देखील क्रिकेटच्या कित्येक वर्षाची परंपरा, वैभवशाली परंपरा लाभलेली आहे आणि हे तर नवतरुण खेळाडू आहेत. ओ यावेळेला मात्र व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी, परंतु सोबतच ग्रंटिंग साऊंड देखील त्याचा आलाय. बॉल टाकत असताना जो साऊंड येतो त्याला ग्रंटिंग साऊंड म्हटलं जातं आणि जसा तो बॉल आवाज येतो तसा एक थोडंसं बॉल रिलीज करताना ताकद प्राप्त होते आणि काही गोलंदाज करतात देखील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं काहीसा बदलाव केलाय, 2 क्षेत्ररक्षकांना एक्सचेंज करण्यात आलेले आहे. मला वाटतं एक 40+ खेळाडू असावेत, त्यांना या ठिकाणी आपण पाहिलंय मिड ऑफला सज्ज करण्यात आलेलं आहे. राजचा पुढचा बॉल पहिला आला डॉट, दुसरा बॉल दुसरा बॉल देखील भन्नाट वेगाने बॉल आला डॉट आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय. 4 षटकांच्या खेळामध्ये प्रत्येक डॉट बॉल तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि हाच डॉट बॉल विजय आणि पराजय मधला अंतर जरूर निर्माण करू शकतो आणि तसेच डॉट बॉल आता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल राजने टाकले. मोहंती थोडासा जरूर निराश आहे, परंतु त्याला कमबॅक करावं लागेल. यावेळी मात्र दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज मोहंती मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. आणि नुकतंच या वर्सोआईची यात्रा या विभागामध्ये पेण तालुक्यामधली सगळ्यात मोठी यात्रा आणि ही यात्रा आत्ताच संपन्न झालेली आहे. खरं तर अभिमान आहे या विभागातला ही यात्रा म्हणजे, आणि प्रत्येकाची पावलं वळत असतात या यात्रेसाठी. त्या वर्सोआईचं गाणं सध्या आमच्या DJ मास्टरकडून तुझं देखील कौतुक करावं लागेल, परंतु मॅच अगदी महत्त्वाची आहे. 1 विकेट मैदानाच्या बाहेर मोहंती गेलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू आलाय. वेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. मकरंद मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो देखील सांगतो हम जहां खडे होते लाईन वही से सुरू होते, परंतु ती होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मकरंद हे देखील फार महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत 9 बॉल टाकले गेले, त्याच्यामध्ये 6 बॉल तब्बल डॉट आहेत. त्यामुळे या डॉट बॉलचा विचार होणं फार गरजेचं आहे. राजचा फुलरलेनचा बॉल फुलटॉस, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अंपायरने पाहिली कमर, तदनंतर डिक्लेअर केला हा बीमर आणि आता नो बॉल. अबाउट द वेस्ट पंचांनी जाहीर केलाय हा बीमर बॉल घोषित केलाय. फ्री हिट. मी आत्ताच म्हणणार होतो की आजच्या या रजनीमध्ये आतापर्यंत एकही नो बॉल पाहायला मिळालेला नाही. पहिला नो बॉल आलाय, फ्री हिट आलाय आणि आता पिक्चर होईल का सुपर हिट, कारण आलाय हा फ्री हिट.
त्याचा वापर करावा लागेल बॅट्समनला किरणला. चला मॅच आता बदलत चालली आहे. पारडं आता कुठेतरी बदलताना पाहायला मिळतंय. तस्वीर बदल सकती है, तकदीर बदल सकती है, दोस्त कहीं भी मत जा, क्योंकि ये मैच भी अभी बदल सकती है. जी मॅच कुठेतरी रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये आणखीन रंग चढला जाईल का. सिंगल जरूर प्राप्त झाली. शॉट फाईन लागला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्याने बॉलला उचललंय. तोपर्यंत 11 धावा सध्याची स्कोर कार्डला झाले. मी म्हणेन स्कोर कार्ड अजून पुढे चालवायला लागेल. गाडी सुरुवातीला हळूच पहिल्याच गिअरवर स्टार्ट करावी लागते, परंतु तदनंतर मग त्याचे गिअर बदलावे लागतात. आता ते गिअर बदलावे लागतील मकरंदला. लेफ्ट हँडेड फलंदाज काहीसे विस्फोटक असतात असं म्हटलं जातं. त्याच विस्फोटक अंदाजामध्ये आता त्याला एक नॅचरल स्ट्रेंथ असते, त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. मेहनत तर करावीच लागेल. फळ पाहिजे, यश हवं असेल तर एकमेव उपाय मेहनत. परंतु स्वतःचं टेम्परामेंट आज फार महत्वाचं आहे. सध्या मकरंद आहे राजचा बॉल फेस करण्यासाठी पुढचा. पुन्हा एकदा ग्रंटिंग साऊंड, परंतु यावेळेला मात्र बॅटचा फेस वेळेवर ओपन केला. टक असा आवाज आलाय. क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट. बॉल चाललाय सीमारेषा पार. फरार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. या रायगड जिल्ह्याला लाभलेली ही वैभवशाली परंपरा आहे. रायगड जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड हे या रायगड जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत खरं तर मावळ्यांचा एक सुवर्ण इतिहास या मावल्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर निर्माण केले. तो एक इतिहास या रायगड जिल्ह्याला आहे. रायगड जिल्ह्याची ख्याती जरूर आपण सांगूया, परंतु मॅच फार महत्वाची आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचं तुम्ही पहा, चांगला डिस्टन्स घेऊन गोलंदाजी करतोय तो. एक लॉंग स्ट्राइड्स आहेत त्याच्या आणि बॉल रिलीज करताना एक वेगळ्या शैलीमध्ये ग्रंटिंग साऊंड पाहायला मिळतोय. परंतु टप्पा अचूकता फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. मकरसाठी हा बॉल बैठक मारण्याचा प्रयत्न होता. पहिलेच गुडघे वाकवले होते, तदनंतर बॉल आलाय. त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. तोपर्यंत आपण पाहिले स्वतःचा बॅलन्स कुठेतरी झुकला गेला होता आणि त्याचमुळे बॅट फिरवताना थोडंसं स्ट्रगल त्याला करावं लागलं. परंतु सिंगल मिळेल. सिंगल नंतर किरण स्ट्राईकला येईल. नाही, दुसरी ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, 8 दुसऱ्या षटकामध्ये आल्या. 8 एकूण 16 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता सगळ्या सध्याचा जमाना दादा आणि भाईंचाच आहे. हवा देखील त्यांचीच आहे. चला नाव बॅक टू क्रिकेट. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तिसऱ्या षटकापासून ललित मला वाटतं इथून कुठेतरी एक वेगळी रणनीती आखावी लागेल. आतापर्यंत संयम दाखवला, परंतु संयमाचा बांध आता तोडून सगळ्या शृंखला सोडून आणि आता हाणामारी करावी लागेल. कारण समोरचा संघ देखील या हमरापूर विभागातील एक नामवंत संघ वरेडी संघ आहे. ज्या वरेडी संघाची ख्याती आपण बऱ्याच वेळेला पाहिली आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, त्यामुळे एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या या स्कोर कार्डवर येणं फार गरजेचे आहे. परंतु ज्या पद्धतीनं सेन्सिबल बॅटिंग दोन्ही खेळाडूंचं राहिलेलं आहे, इथून ती थोडीशी गती प्राप्त होणं फार गरजेची आहे. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक सातत्यानं म्हणत असतो, परंतु किती वेळ. आता तो ब्रेक तोडूनच तुम्हाला इथे मात्र रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल. आणि त्याच्यासाठी
मकरांसाठी पहिला बॉल टाकण्यासाठी म्हणजे तिसरं षटक ओ जॉन कोळी एक हार्दिक पंड्यासारखी स्टाईल आहे आणि सध्याच्या घडीला अनेक इंटरनॅशनल क्रिकेटर्सला फॉलो करतात, परंतु मी म्हणेन त्यांच्या स्टाईलला फॉलो करण्यापेक्षा त्यांच्या मेहनतीला तुम्ही फॉलो करा. ते काय मेहनत करतात, किती व्यायाम करतात त्याला पण फॉलो करा. ओ पहिला बॉल दे घुमा के दिलाय छक्का पहिल्याच बॉलवर. वेलकम स्वागत केलंय षटकार. वरेडी गावाचं वैशिष्ट्य आमच्या स्कोरर किती महत्वाचा असतो हे आता आपल्याला समजतंय, कारण ललित वर्तक जसं बसलेलं आहे अगदी प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवते. वरेडी गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण या बॉल नंतर चर्चा करूया. जॉनचा हा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ट्रीट फॉर टॅट, जशास तसं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. आणि ह्याच गोष्टीचा विषय चालला होता की वरेडी गाव म्हटलं की अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं, दर्याच्या लाटांशी खेळणारे हे सगळे खेळाडू आहेत. आणि गणपतीच्या कारखान्यामध्ये म्हणजे गणपतीला जसं रंग देतात तसं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये रंग भरणारे हे सर्व कलाकार आहेत. आणि ते आज या मॅच मध्ये आपली हुकूमत सिद्ध कोण करतोय ते पाहणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, बॅकफुटला गेलाय, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फेकून दिलाय आणि इनफिल्डच्या वरून बॉल 1-2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजे कम बॅक इज बेटर दॅन सेट बॅक. मकरंद जसा आला, मकरंदने पाहिलं, चौकार ठोकले, 2 षटकार ठोकला, 1. 6 बॉल मध्ये तब्बल 16 धावांची आक्रमक खेळी त्याने केली. आणि आता आपल्या संघासाठी मुसीबत में जो खडा वो सबसे बडा मकरंद. ओ यानंतर खोलवर टप्प्यावरचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, जमिनीवरची धूळ सध्या थोडीशी उडाली, परंतु नाही, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा विचार होता किरणचा, परंतु त्याला वेळेवरच थांबवलंय. आणि इथे देखील पुन्हा एकदा एकूण 27 धावा आता स्कोर कार्डवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु जॉनचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार खालाय, त्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलंय, डॉट बॉल टाकलाय, त्यानंतर चौकार खालाय, पुन्हा प्रत्युत्तर दिलं, ज्याच्यामध्ये सिंगल. म्हणजे कधी गोलंदाजच्या कधी फलंदाजच्या बाजूने राहणारी ही मॅच प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करते. आजचा मंगळवारचा दिवस आहे, पहिला दिवस आहे, पहिली रजनी आहे. भरपूर स्पर्धेची चर्चा झाली, कारण या स्पर्धेला खर्च देखील तेवढाच झालेला आहे. परंतु त्याची तमा न बाळगता आज संदेश मात्रे, सुदर्शन मात्रे, त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं ही मेहनत केली, सॅल्यूट करावं लागेल. कारण या विभागामध्ये जिथे अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे, अशा विभागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणणं इट्स अ व्हेरी क्रिटिकल जॉब. आणि सोबतीला खरं तर विवेकजी मात्रे साहेब आहे, हे म्हटल्यानंतर काय प्रश्नच उरत नाही. जॉनचा हा बॉल जसा आला त्याच वेगानं पाठवला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी बॉलला पकडला. 1 मोर विकेट डाऊन. नाव किरण बॅक टू डग आउट. मैहू डॉन, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे जॉन आणि त्याने घेतलं एक विकेट. त्याने देखील सांगितलंय मुझसे बचना थोडंसं मुश्किल आहे, मुश्किल नाही नामुमकिन आहे. आणि आमच्या व्यासपीठावर सन्माननीय विवेकजी मात्रे साहेब बसलेले आहेत. या विभागामध्ये जेव्हा जेव्हा या मैदानावर प्रीमियर लीग झालं, जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाली,
आणि जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा झाल्या तेव्हा या मैदानावरच्या स्पर्धांना क्रिकेटला जिवंत ठेवण्याचं काम विवेकजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून झालंय सातत्यानं, म्हणून त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. जॉन तयार आहे. अगदी हार्दिक पांड्याला लांबून पाहिले तर तसंच दिसेल असं जॉन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु युवा टॅलेंटेड गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि विवेक आलेत. विवेक म्हणजे सेन्सिबिलिटी आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला फटका चांगला फटका आडव्या बॅटनं खेळत असताना डीप लॉंग ऑनला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले तोपर्यंत षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर कार्डवर. पहिल्यामध्ये होत्या 8, दुसऱ्यामध्ये आल्या 16, तिसऱ्यामध्ये 28 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 28 धावा स्कोर कार्डवर लागल्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. टेनिस क्रिकेटला ललित खूप चांगले दिवस आलेले आहेत, परंतु नुकतंच जे प्रेसिडेंट कप झालं मी वारंवार त्याच्याविषयी उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये सुनील शेट्टी क्लोजिंग सेरेमनीला आलेले होते आणि त्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती मॅच बघण्याचं भाग्य मला देखील लाभलं. आणि तिथेच सुनील शेट्टी यांनी देखील सांगितलं की सध्याच्या घडीला क्रिकेटला खूप चांगलं महत्त्व आलेलं आहे, परंतु फिटनेस हा सगळ्यात मोठा की फॅक्टर आहे आणि ते फिटनेस ठेवलं गेलं पाहिजे, तेव्हाच एक तुम्ही चांगल्या दर्जाचा खेळ करू शकताय. आणि इथे उपस्थित असलेल्या युवांना हाच सल्ला आहे की तुम्हाला फिटनेस मेंटेन करणं फार गरजेचं आहे. चला, अजूनही मैदानाच्या आतमध्ये 28 धावा आहेत. इथून शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, पूर्ण फ्री लायसन्स आहे. त्याचा वापर कशा पद्धतीनं करतील याच्याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. टॉससाठी चला. विरानी व मर्याई भाल या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विरानी व मर्याई भाल. पहिला बॉल सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता बॅट अँड पॅडच्या मधील. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. पहिला बॉल आलाय डॉट. ललित, या इनिंगचा जर आपण विचार केला तर तब्बल डॉट जर आपण पाहिले तर जवळजवळ 8 बॉल काहीतरी डॉट आलेले आहेत. आणि गेम कुठे फसेल तर मला वाटतं त्याचं कारण हे आहे, कारण मर्यादित षटकांच्या खेळामध्ये तुमचे जर 2 ओव्हर डॉटमध्ये जातात तर त्याचं फार मोठा मोबदला तुम्हाला भरावा लागतो. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना एक सिंगल जरूर काढली आणि असं हताश निराश होऊन चालणार नाही. मोठे फटके या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे. 29 धावा आता स्कोर कार्डवर लागलेले आहेत. ध्येयापर्यंत चालायचं असेल तर तुम्हाला काट्यांवर देखील चालावं लागेल, कारण रुतणारे काटे हे तुमच्या चालण्याचा वेग वाढवत असतात. तेवढे काटे गोलंदाज टाकेल, परंतु त्याच्यावर सुद्धा तुम्हाला चालणं गरजेचं आहे. आणि जो चमत्कार दाखवतो बॅट मधून त्यालाच तर लोक नमस्कार करतात, कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. लंबे रेस का घोडा बनना चाहिए. आणि हे देखील खरं आहे, लंबे रेस के घोडे बाराती में नाचते नहीं है. शेवटचे षटक. आर्यनने पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर एक सिंगल. आता मकरांसाठी हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा गुडघे थोडेसे वाकून मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु दिशा खराब आहे. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात आणखीन एक स्कोर कार्डवर ऍड होईल. आणि आपण जर पाहिलं तर काही धावा वाईडच्या स्वरूपात देखील आलेल्या आहेत, पण आता कशाही पण येऊ द्या, या धावा येणं फार गरजेचं आहे. तब्बल आता 30 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, कारण आजच्या दिवसामध्ये 54 धावांचं देखील तुम्ही टार्गेट पाहिलेलं आहे. त्यामुळे या
मैदानावर येणाऱ्या काळामध्ये, कारण ही विकेटचा जर विचार केला तर पाटा विकेट आहे, त्यामुळे नक्कीच गोलंदाजांना बॅट्समन फ्रेंडली विकेट सध्या तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगली धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक मागे, यष्टीरक्षकाने घेतली कॅच आणि मकरंदच्या देखील पारीची समाप्ती होत असताना आपण पाहतो आणखीन एक विकेट. राज, मकरंदची जागा घेण्यासाठी राज नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला, परंतु आर्यनच्या गोलंदाजीचं कमाल करावे लागेल. आतापर्यंत त्याने 3 बॉल फेकले, 3 मध्ये फक्त खर्च केली 2 धावा, 1 वाईडच्या स्वरूपात 1 सिंगल. परंतु राज या मैदानावर राज करेल का? करावी लागेल. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत असं सातत्याने आपण म्हणत असतो, हिम्मत दाखवावी लागेल. मॅच थोडीशी स्पीडअप करा. राजसाठी हा बॉल आर्यनचा. ओ यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, अगोदर सफल झाले होते परंतु सफल झाले नाहीत. वाईडचा इशारा पंचांचा आलाय. वाईट +1 सिंगल कन्वर्टेड इनटू डबल, हेच रूल्स आहे क्रिकेटचं. 32 आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात आणि रजनी स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे कमबॅक कधी होऊ शकतो. एखादा स्पेल चांगला पडला तर हे मॅच मध्ये देखील चांगली रंगत वाढू शकते. परंतु अजूनही येणाऱ्या बॉलमध्ये कुठेतरी एखाद्या दुसऱ्या षटकाराच्या नक्कीच प्रतीक्षेमध्ये असेल कळवे संघ, कुलदैवत कळवे संघ. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल आपण पाहिलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, ते थोडेसे फंबल जरूर झालेत परंतु कौतुक करावं लागेल, चांगली दाद द्यावी लागेल त्यांच्या एफर्ट्सला. कारण रजनी स्पर्धा आहे त्यामुळे थोडस ह्या गोष्टी तुम्हाला घडताना आज पाहायला मिळतीलच. बऱ्याचशा कॅचेस देखील सुटताना, परंतु रजनी स्पर्धेमध्ये आज एवढ्या कॅचेस सुटलेल्या आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे मी म्हणेन चांगलं वातावरण या मैदानामध्ये अंडर फ्लड लाईट्स आहे. पुरेसा प्रकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बॅट्समनचा तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कारण या बॉलला पाठवलंय त्याने ढगात. आलाय षटकार. स्कोर कार्डवर लागल्यात. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तब्बल या स्कोर कार्डचा जर आता तुम्ही विचार केला तब्बल 8 बॉल डॉट झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देखील 40 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली फाईट दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी मात्र आपण पाहिले लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, परंतु नाही, लेग स्टिकच्या वरून बॉल गेलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट 40 स्कोर कार्डवर आणि 4 ओव्हरमध्ये आता 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वरेडी टीमला उतरावं लागेल. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. मर्याई भाल आणि त्यांच्या विरोधात टीम विराणी. इट्स अ बिग नॉक, बिग फाईट. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड अँड टेल कॉल करेल विराणी टीम, कॉल करेल या ठिकाणी. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल.
टॉस जिंकलाय मर्याई भाल या संघाने, निर्णय काय असेल रुपेश? फिल्डिंग. रुपेश, आपल्या या विभागामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आपण पाहतो, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन एकदम खूप चांगलं आहे आणि सर्वप्रथम म्हणजे सुदर्शनचं मी आभार मानतो की त्यांनी मला कॉल करून एंट्रीसाठी फोर्स केलं होतं, पण ही एंट्री विशालनी बुक केलेली आहे, त्यामुळे विशालचं पण आभार मानतो मी. आणि आयोजन खूप चांगलं आहे. पहिल्या वर्षीच एवढं दमदार आयोजन आता पुढच्या वर्षी बघायलाच नको. रुपेश, पुढच्या वर्षी मालिका वीर खेळाडूसाठी टू व्हीलर बाईक आणि एका लकी प्रेक्षकासाठी देखील एक बाईक राहणार आहे आणि ते दुसरं पर्व राहणार आहे. तुझ्या टीम मध्ये कोणते खेळाडू आहेत? माझ्या टीममध्ये आता बघायला गेलं तर साईश्वर, प्रतीक म्हात्रे, बबू, विशाल. आमची बी टीमच आहे, भालगावच्या 2 टीम आहेत, त्यामुळे काय आमची फुल टीम नाही आहे. आमची अपेक्षा होती की आम्हाला लो गटात टाकावं, पण सुदर्शननी ते काही केलं नाही. हरकत नाहीये. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. वीरांनी टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. गत वर्षी सोनखार टीमला पहिल्याच फेरीमध्ये तुम्ही पराभूत केलं होतं, या वर्षी देखील तुम्हाला प्रवेश मिळालाय, काय सांगशील? नक्कीच आम्हाला इथं खेळायला चान्स दिली तर आम्ही आयोजकांचे खूप आभार मानतो आणि त्यानंतर आमची टीम ज्याने पॅक केली दीपेश पाटील काका त्यांचेसुद्धा मनापासून आभार. आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर आयोजन खूप चांगलं आहे. आणि जो थोडा डिले झाला होता त्याबद्दल काय सांगशील? यस, आयोजकांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला थोडंसं सर्व टीमने हँडल केलं, परंतु आमचा एक प्लेअर अजूनही आलेला नाही, परंतु त्याला मिस करून सुद्धा आम्ही खेळणार आहोत. इथं किरण नाही आहे, परंतु खेळलो आम्ही मॅच. थँक्यू. जय गणेश क्रिकेट संघ वीराणी टीम कॅप्टनला आपण पाहिलं होतं. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स, टीम भाल विन द टॉस, दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय मर्याई भाल संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडले. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट. एका बाजूला टीम गावदेवी वरेडी आणि त्यांच्या विरोधात कुलदैवत कळवे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. टॉस जिंकला. खरं तर या मॅच मध्ये वरेडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहिली कुलदैवत कलवे टीमची आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स झाल्या एक्झॅक्टली 40. 10च्या सरासरीने खरं तर त्या रन्स आपण पाहिल्या. 41चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. काही दिवसांपूर्वीच वीर भैरव वरेडी गावाची यात्रा आपण पाहिली आणि देवाचा आशीर्वाद संपूर्ण या खेळाडूंवरती राहिलाय आणि हे वरेडीचे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. प्रसाद ऑन स्ट्राइक, क्या बात आहे. बऱ्याच वर्षानंतर कमबॅक करत असताना प्रसादच्या बॅट मधनं आलाय पहिल्या चेंडूवरती हा चौकार. पिल्लू या नावाने खर तर प्रसिद्ध असणारा खेळाडू प्रसाद ला आपण पाहतोय. बॅकफुटला जात असताना खर तर लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. फक्त तुमच्यासाठी बीमर साठी तुमच्याकडे एक DRS असेल आणि त्याचा तुम्ही वापर करू शकताय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 41 41चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फटकेबाजी, क्या बात आहे. पिल्लू आल्या आल्या आक्रमण करत असताना तिसऱ्या चेंडूला देखील पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑफला बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार चौकार.
वरेडीचे प्रेक्षक देखील काहीशे असंच म्हणत असतील की पिल्लू तू विसरलास की काय आम्हाला, परंतु कमबॅक करत असताना पिल्लूला पुन्हा एकदा आपण क्रिकेटच्या मैदानात पाहतोय. नवनाथ कोहली, दत्ता कोहली, अंकिश कोहली खरं तर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी. लॉफ करत असताना चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, वन बाउन्स इन टू द डिफेन्स, चेंडू निघाला सीमा पार, चौकार. फंटास्टिक बॅटिंग, सुपर बॅटिंग, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोड करणारी ही फलंदाजी पिल्लूच्या बॅट मधनं आपण पाहतोय. 3 चौकार पाहायला मिळाले. स्विच इट, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. सरळ बॅटने रन्स येत असताना स्विच इट खेळण्याची आवश्यकता आहे का, हा देखील एक प्रश्न असेल. 41 टार्गेट. गावदेवी वरेडी च्या अगेन्स्ट कुलदेवत कलवे, सिंगल रनचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु आज वीर भैरदेव देवाचा आशीर्वाद वरेडी टीम वरती आणि हा खेळाडू बाल वाचलाय असं म्हणावं लागेल. धावबाची विकेट या ठिकाणी जरूर मिळाली असती, परंतु आदेशने नकार दिला. मैदानाच्या आतमध्ये तू मै कॉलिंग खराब होती आणि तदनंतर घडलंय काय तर खेळाडू सुरक्षित राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात एकूण 13. प्रसादच्या बॅट मधनं आलेले 3 चौकार. तदनंतर लास्ट बॉल वरती जी एक महत्वाची सिंगल आपण पाहिली आणि अशा एकूण 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण वाशी विभागाचं खरं तर हे मैदान आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोटला मैदान. पहा ह्या मैदानाला आणखीन एक नाव आहे. तुम्ही जर का विचारलात वाशी विभागात तर ते तुम्हाला नक्की सांगतील की खेळला कुठे गेलात, तर आग्रात. सुदर्शन म्हात्रेसाठी एक पारितोषिक आहे. जर तुम्ही डोकावरती आणि डोका खाली आणि पाय वरती करून जर व्हाईट दिलात तर महेश पाटील याचकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला आहे. महेश पाटील याचकडून आपल्याला बक्षीस आलेलं आहे. वरती पाय आणि खाली डोका करून व्हाईट दिलात तर आपल्याला 5,000 रुपये. मी तर म्हणेल काहीच हरकत नाहीये. पहा ज्याप्रमाणे आपण गोट्या अंपायरला पाहतोय, अनेक असे अंपायर आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि सुदर्शन मायकल जॅक्सन प्रमाणे डोका जर का आपण खाली जमिनीला टेकलात, पाय वरती करून जर का व्हाईटचा इशारा दिलात तर तब्बल 5,000. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तदनंतर शॉट फाईन लेगला पकडला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. प्रसाद बॅक टू द पॅव्हलियन. खर तर ह्या गाण्यावरती देखील डान्स करायला काहीच हरकत नव्हती सुदर्शनला, कारण की त्यांचा आवडता सॉन्ग आहे. सुदर्शन म्हात्रे खर तर या स्पर्धेचे आमचे मुख्य लाडके आयोजक आहेत. भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहिली आणि त्यांच्या सोबत हनुमानजी नाईक कलवे आणि तदनंतर आमचे ऑफिशियली तिसरे पंच बंटी म्हात्रे यांना ऑफिशियल्स म्हणून या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढचा खेळाडू इन ॲट नंबर 3 वरेडी चा सुपरस्टार साजन कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साजन कोहली आणि आदेश कोहली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विराट कोहलीचे बिग फॅन, रोहित शर्माचे बिग फॅन आणि हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये लक्ष्मी वीर भैरव वरेडी कोहलीवाडा टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ कोहली, सदानंद कोहली यांचा संघ
अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिला आणि त्याचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साजन आणि आदेश या जोडीवरती भरपूर आता मात्र महत्वाची जिम्मेदारी राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती श्रेयश समोरला चेंडू जरूर होता. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना इष्टरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये आपण पाहिलाय निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. भन्नाट वेग आणि अॅक्युरेसी पाहायला मिळाली. गुडलँड स्पॉट की ज्याला फेवरेट स्पॉट्स म्हणतो आम्ही की तिकडे तुम्ही जर का गोलंदाजी केलीत तर वाचाल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादा शॉर्ट बॉल एखादा फुल टॉस त्याच्यावरती सहज स्ट्रोक्स येतील, परंतु गुडलँड स्पॉट वरती तुम्हाला कित्येक वेळा डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोर टाकण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि तदनंतर गली क्षेत्राकडे सिंगल कंप्लीट. फेकी खराब राहिली परंतु 1 रन्स फक्त मिळाली. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वरेडी बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील हा सामना जरूर आपण पाहतोय. कमालीचं आयोजन संपूर्ण खारेपाट विभागासाठी येणाऱ्या 5 रात्रीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. ना भूतो ना भविष्य असं हे आयोजन गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 चे हे पहिलं पर्व जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती असेल आदेश कोहली, बॉलिंग ट्रॅक वरती श्रेयश, टार्गेट असेल 41 चं आणि धावसंख्या झाले स्कोर कार्ड वरती 14. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग. व्हॉट अ एक्सलेंट बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. पहा तुम्ही जर का वेगवान गोलंदाज असाल तर तुम्ही वेगवान चेंडू फेका आणि तशा प्रकारचीच गोलंदाजी करत असताना व्हेरिएशनची गरज नाही. वेगामध्ये स्पीड मध्ये बीट करत असताना फलंदाजाला श्रेयसला आपण पाहतोय. याही वेळेस क्या बात है, क्या बात है. यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर अगदी बुंद्यात चेंडूला फेकलाय. आणखीन एक डॉट बॉल. इच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समॅन. प्रत्येक निर्धाव चेंडू थोडं प्रेशर थोडं दडपण वाढवेल फलंदाजावरती, पण तुम्हाला सिंगल डबल्स घेता आल्या हव्यात. प्रत्येक खेळाडू षटकार चौकारांच्या शोधात जातो परंतु सिंगल विसरतो असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आणखीन याही वेळेस षटक संपलंय. दुसरं क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या श्रेयससाठी. अवघी 1 रन्स खर्च केले आणि 1 विकेट देखील मिळाली श्रेयसला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 14. येणारे 12 चेंडू 2 षटक आणि आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 27. इक्वेशन आता थोडं बिघडलंय वरेडी टीमच्या बाजूने. जर का आपण विचार केला तर 12 चेंडू 27चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये प्रतिषटक 13.50 च्या रिक्वायर्ड रन रेटनी आता मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल गावदेवी वरेडी टीमला. काहीच दिवसांपूर्वी वरेडीची मोठी यात्रा पालखी सोहळा वरेडी गावामध्ये भैरीदेव ची खरं तर ती यात्रा आपण संपन्न होत असताना आपण पाहिलंय आणि त्या यात्रेतीलच एक लुक की जो गोलंदाज आपण पाहिला जॉन कोहली हेअरस्टाईल हार्दिक पांड्याच्या लुक मध्ये जॉन कोहलीला आम्ही पाहतो. जबरदस्त बॉलिंग जॉन. 12 चेंडू आणि 27 12 चेंडू आणि 27 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि वरेडी गावातील 2 सर्वोत्कृष्ट खेळाडू आता सध्या मैदानावरती आहेत. एका बाजूला साजन कोहली, दुसऱ्या बाजूला आदेश कोहली. साजनकडे तो क्लास आहे, तो टेम्परामेंट आहे, ती पॉवर आहे. पाहायला मिळेल का? ओ क्या बात है. बैठक चेंडूला पाठवले कन्नेगावच्या दिशेने सीमा पार. षटकार.
पुढच्या बॉलवर जर 6 आला तर समीर भाई जगदीश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये. क्या बात है, एक षटकार आलाय. साजन कोहली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मी म्हणालो होतो की वरेडी टीम मधील सर्वोत्कृष्ट 2 खेळाडू साजन कोहली, आदेश कोहली मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 ऑन दी बोर्ड, 20 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. येणारे 11 चेंडू 21 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहा, एक सिक्सर आला आणि समीकरण भरपूर बदललं. हो, नेक्स्ट बॉल वरती देखील लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं जाईल. रन्स येईल एक सिंगल. पण फक्त साजन नाही तर आदेशच्या बॅट मधून देखील रन्स येणं अपेक्षित असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, एखादी विकेट घेणं अपेक्षित असेल. ही पार्टनरशिप, ही जोडी फोडावी लागेल कुलदेवत कलबे टीमला. गोलंदाजी तुम्हाला आता चांगली करावी लागेल, क्षेत्ररक्षकांना आता चांगली फिल्डिंग करावी लागेल. मग कुलदेवत कलबे टीमचा जर का आपण विचार केला तर न्यूझीलंड टीमचा जो लोगो असतो त्यांच्या जर्सीवरती, तो जो पान म्हणूया आपण झाडाचा, तोच नेमका त्यांच्या जर्सीवरती आपण पाहतोय. कलबे गावामध्ये देखील हनुमंतरायाची मोठी यात्रा आपण काही दिवसांपूर्वीच हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न होत असताना आपण पाहिलाय. आणि यात्रांचा सीझन संपत असताना आता मात्र ही 5 दिवस या मैदानावरती तुम्हाला मोठी जत्रा क्रिकेटची पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नाहीये, शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, नटरंग स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग बोर्ड लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार, चौकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो घडा वही सबसे बड़ा. आम्ही नेहमी म्हणत असतो संकटकाली उपयोगी पडेल तो खरा मित्र. आणि सामना जेव्हा अटीतटीचा असेल तेव्हा जो खेळाडू चांगला खेळ करेल तो सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि या मोक्याच्या क्षणी मात्र आता आदेशच्या बॅट मधला चौकार आलाय. रन्स पाहतोय स्कोर कार्ड वरती 25 झाल्यात, किती आला तर फारसं महत्व नाहीये. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये रन्स करायचे 16. 9 चेंडू 16चं समीकरण. ह्या 9 चेंडू मध्ये 16 रन्स आता मात्र वाचवायचे आहेत कुलदेवत कलबे टीमला. आणि या 16 रन्स करायचे आहेत वरडी टीमला. हो, आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. 38 सर्कलच्या बाहेर लॉफ्टेड हिट खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघाला सीमा पार. हनुमान नाईक सरांचा इशारा. इट्स अ 4 रन्स. क्या बात है, डीजेचं देखील आपण कौतुक करूया. 8 चेंडू आणि 12चं समीकरण. सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. जो रिक्वायर्ड रन रेट हवा होता खरं तर 13.50चा आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 8 चेंडू आणि 12, 9 रन्सच्या सरासरीने आता मात्र रन्स करायचे आहेत वरडी टीमला. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची एक रन स्कोर कार्ड मध्ये ऍड जरूर केली जाईल. या क्षणाला हा व्हाईट बॉल नाहीये, हा व्हाईट बॉल आहे. कारण की मोक्याच्या क्षणी की जिकडे रन्स कमी आहेत तुम्ही व्हाईट बॉल टाकू शकत नाही आहात. एक्स्ट्राची एक रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 30 ऑन दी बोर्ड. येणारे 8 चेंडू रन्स करायचे 11, 8 मध्ये 11. सामना 50-50% आहे.
कमबॅक करावं लागेल. कलबे टीमला एखादी विकेट घ्यावी लागेल. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. वारंवार तोच प्रयत्न सुरू आहे. आम्ही नेहमी म्हणतोय प्रत्येक खेळाडूला सिक्सर मारून हिरो व्हायचा आहे, परंतु सिंगल डबल्स या अतिशय महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. 8 मध्ये तुम्हाला 11 करायच्या आहेत. सिंगल डबल्स जरी आल्या ना तरी देखील तुम्ही सामना जिंकू शकताय. परंतु तो माइंडसेट आदेशचा पाहायला मिळत नाहीये. आजकाल सिंगल डबलच्या पाठीमागे कोण जात नाहीये. वैभव सूर्यवंशी सारखा खेळाडू प्रत्येक चेंडूवरती हिट करायला पाहतोय, परंतु पण तेवढी टेक्निक, तेवढी पॉवर आणि ती ॲबिलिटी तुमच्यात असणं देखील अतिशय महत्वाचे आहे. परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. 7 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडू होता. पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल चेंडू निघालाय. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या सरळ बाहेर, सीमा पार, षटकार. शेवटचा चेंडूने घात केला असं म्हणावं लागेल. लास्ट बॉल वरती जो आपण ब्लास्ट पाहिला, षटकार आला आणि तदनंतर मात्र आता समीकरण 6 बॉल मध्ये 5 रन्स करायचे आहेत, की जिकडे चेंडूंपेक्षा रन्स अधिक होत्या आता मात्र चेंडू अधिक आहेत आणि रन्स कमी आहेत. नेक्स्ट मॅच, इट्स अ बिग फाईट. कार्यपाठ विभागातील आणखीन एक ताकदवर संघ मर्याई भाल. कित्येक वर्ष खर तर या संघाचं नाव आम्ही ऐकतोय. मर्याई भाल असेल, HSC भाल असेल, कन्हैया कानोबा असेल, दत्तगुरु वडाव असेल, अंजनी कुमार वडाव असेल, खर तर मोठे वडावचा संघ असेल. तदनंतर पंचकृषी मधील अनेक असे दिग्गज संघ, खर तर हे जुने संघ बेनवले असेल, नारवेल असेल, वाशी असेल, या संघांचा खेळ आपण कित्येक वेळा पाहिला आहे. आणि इकडे मात्र नशिबाची साथ, लेग बाईकच्या स्वरूपाने चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, चौकार. सामना सोपा झाला. आता फक्त एका धावेची आवश्यकता असेल. MSG स्टाईल, महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये आता मॅच फिनिश करेल का साजन कोहली? सर्वांनाच खरं तर ती अपेक्षा असते की एखाद्या षटकाराने मॅच समाप्त व्हावी. आमच्या सोबत आमचे परम मित्र, उत्कृष्ट खेळाडू, मोठे वडावचे ललित वर्तक आज स्कोररच्या भूमिकेत. हो, लॉफ करत असताना सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. आणि हा सामना मात्र आता जिंकलाय टीम गावदेवी वरेडी संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक कुलदैवत कलवे. आमचे
डीजे सिस्टीम त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकासोबत संपर्क साधायचा आहे. तांडेल त्यांना आमची विनंती असेल. सामनावीर राज ठरलाय.